मेथीची त्याच पद्धतीची भाजी जर खाऊन कंटाळा आला असेल, तर ही भाजी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या भाजीला एकदम कमी साहित्य लागते आणि खूप झटपट तयार होते. चवीला सुद्धा तितकीच छान आहे. भाकरी किंवा चपाती चुरून त्याच्यासोबत छान लागते किंवा भातावर आमटीच्या ऐवजी सुद्धा अशी भाजी करू शकता. भाजी करायची कशी ते बघूया. व्हिडिओला सुरुवात करूया. इथं मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून मग निवडलेली आहे. मेथीची पानं फक्त घ्यायची आहेत, देठं अजिबात घ्यायची नाही. भाजी जर सकाळी करायची असेल तर रात्री धुवून गाळणीवर घालून ठेवावी, म्हणजे सकाळपर्यंत व्यवस्थित पाणी निथळते. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे कात्रीने आपल्याला मेथी बारीक चिरून घ्यायची आहे. म्हणजे शक्यतो मेथीच्या मध्ये पानं असावीत. इथं अर्धा कप भाजलेले शेंगदाणे मिक्सरला अगदी बारीक पावडर करून घ्यायची आहे. मी सालासहित शेंगदाण्याची पावडर केलेली आहे. तुम्ही साल काढलं तरी सुद्धा चालेल. साधारण पाव कप मी यामध्ये परत पाणी घातलेलं आहे. याची परत आपल्याला गुळगुळीत पेस्ट करून घ्यायची आहे, स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे. म्हणजे थोडक्यात काय, आपण शेंगदाण्याचं दूध तयार करून घेतलेलं आहे. आता इकडे गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये चमचाभर तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर तेलात थोडेसे जिरे, कढीपत्ता आणि स्लिट केलेली हिरवी मिरची घालायची आहे. ही भाजी खूप मस्त लागते बरं का. नक्की करून पहा. या रसभाजीला मिरची स्लिट करूनच घालायची. मिरची परतून झाल्यानंतर त्यामध्ये चिरून घेतलेली मेथी घालायची आणि मेथी व्यवस्थित परतून घ्यायची आहे. ही भाजी शिजली की कमी होते, म्हणूनच थोडीशी परतून झाल्यावर मीठ आणि साखर घालायची आहे. साखर घालणं पूर्ण ऑप्शनल आहे, पण फक्त मी इथं अर्धा टीस्पून घातलेले आहे. साखरेमुळं मेथीच्या भाजीला रंग फार छान येतो. चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित भाजी परतून घ्यायची आणि व्यवस्थित शिजवून सुद्धा घ्यायची. इथंच आपल्याला भाजी पूर्ण शिजवून घ्यायची आहे. भाजी शिजवताना त्या भाजीला भाजीचं अंगचं पाणी जर कमी पडलं तर वरून थोडासा पाण्याचा हबका मारायचा आणि मेथीची भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची. या भाजीमध्ये आपण फक्त मेथीची पानं घेतलेली आहेत, त्यामुळं परतूनच ही भाजी व्यवस्थित शिजून होते. जर गरज वाटली तर थोडंसं झाकण लावलं तरीसुद्धा चालेल. आता इथं भाजी आपली पूर्ण व्यवस्थित शिजून तयार झालेली आहे. आता आपल्याला या स्टेजला शेंगदाण्याचं पाणी घालून तयार केलेली पेस्ट किंवा शेंगदाण्याचं दूध जे तयार करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे. शेंगदाणे बारीक करण्यासाठी जे पाणी वापरलेलं आहे ते पाणी धरून साधारण अर्धा लिटर मी पाणी इथं वापरलेलं आहे. मेथीच्या भाजीच्या या रसाला थोडीशी उकळी आणायची. गरज वाटली तर वरून थोडंसं चवीनुसार मीठ पण घालायचं आणि एक उकळी आली की भाजी बंद करायची. या भाजीला जास्त उकळायचं नाही. चवीनुसार मीठ, तिखट चेक करायचं आणि एक उकळी आली की गॅस बंद करायचा आणि आपली भाजी इथं तयार झालेली आहे. हा रस जास्त पातळ करायचा नाही. थोडासा थिक असेल ना तरच छान लागतो. ही रसभाजी मला भाताबरोबर खायला आवडते, म्हणून मी इथं भाताबरोबर दाखवलेली आहे. अदरवाईज चपाती किंवा भाकरी चुरून त्याच्यावर ही भाजी रसाभाजी घालून खायला फार छान लागते. इथं माझी मेथीची रसभाजीची रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा. ही रसभाजी खूप मस्त लागते. नक्की करून पहा बरं का. परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.